एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेतली। ही पत्रकार परिषद तातडीची होती, त्यामुळे अनेकांना उत्सुकता लागून गेली होती की या पत्रकार परिषदेत ते काय निर्णय घेतात। पण त्यांनी अनेकांना धक्का दिला। हा धक्का असा होता की त्यांनी असे सांगितले पत्रकार परिषदेमध्ये की त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना फोन करून असे सांगितले आहे की तुम्हाला जो मुख्यमंत्री पदाचा जो निर्णय घ्यायचा आहे, सरकार स्थापनेबद्दल जो निर्णय घ्यायचा आहे, त्यामध्ये ते कोणताही प्रकारचा अडचण निर्माण करणार नाहीत। एकनाथ शिंदे हे जर सरकार स्थापन करण्यात अडचण होत असतील तर तसे काही मनात आणू नका आणि तुम्ही जो उमेदवार द्याल किंवा तुम्ही जो निर्णय घ्याल हा एकनाथ शिंदे व त्यांच्या पक्षाला मान्य असेल असे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले। या निर्णयानंतर अनेकांनी असे विश्लेषण केले की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर आपला दावा सोडलेला आहे। पण मित्रांनो, ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे की एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये कोणतेही असे वक्तव्य केले नाही की ते आता मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून बाहेर आहेत किंवा त्यांनी पत्रकार परिषदेची सुरुवात करताना त्यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी कशा योजना राबवल्या, कसं काम केलं, तसेच त्यांच्या योजनामुळे ते किती फेमस झाले याचा लेखाजोखा मांडला। मित्रांनो, यावरून असे लक्षात येते की एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण विचार करून संपूर्ण गोष्टींच्या राजकीय परिस्थितीचा आकलन करून हा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, पुढे जाऊन एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री झाले नाही तरी पण त्यांच्याबाबत एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी की त्यांनी असे दाखवून दिले की ते कोणत्याही पदासाठी भाजप बरोबर आले नाहीत। मित्रांनो, 2022 मध्ये ते जेव्हा भाजप बरोबर आले तेव्हा असं कुणालाही वाटलं नव्हतं की ते मुख्यमंत्री होतील। भाजपचे 105 आमदार असताना सुद्धा 40 आमदार असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले आणि ते मुख्यमंत्री पद हे आता निवडणूक होईस्तोपर्यंत त्यांच्याकडे होते। मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवण्याची आहे की उद्धव ठाकरे 2019ला मुख्यमंत्री पद दिलं नाही म्हणून त्यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला। यातून एकनाथ शिंदेंना हे दाखवायचं आहे की त्यांना विचारधारा महत्वाची आहे, मुख्यमंत्री पद महत्वाचे नाही। आता पुढे काय होते हे बघणे महत्वाचे आहे आणि कोण मुख्यमंत्री बनतं, कोणाला किती मंत्रिमंडळात जागा मिळतात हे बघणं खूप आवश्यकाचे आहे। मित्रांनो, राजकारणात काही होऊ शकतं। एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत एकदा सुद्धा की ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार नाहीत किंवा त्यांचा पक्ष हा मुख्यमंत्री पदाचा दावेदार नाही असं एकदा सुद्धा म्हटलं नाही। पण जर न्यायिक तत्वाचा विचार केला तर भाजपाच्या 132 जागा निवडून आलेल्या आहेत, शिवसेनेच्या 57 जागा निवडून आलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या 41 जागा निवडून आलेल्या आहेत। तर मित्रांनो, असा विचार केला तर भाजपच्या 132 जागा निवडून आल्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होईल अशी शक्यता आहे आणि ज्याच्या जास्त जागा त्याच्याच मुख्यमंत्री आतापर्यंत काही अपवाद वगळता महाराष्ट्रात झालेला आहे। अनेकांनी समाज माध्यमावर अशी चर्चा सुरू केली होती की महाराष्ट्रात सुद्धा बिहार पॅटर्न राबवला जाईल। पण मित्रांनो, अशी कोणतीही शक्यता महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात राबवली जाईल असं वाटत नाही आणि आता तशी परिस्थिती नाही, कारण महायुतीला भरमसाठ असे बहुमत मिळालेलं आहे आणि त्या बहुमताच्या आधारे अशा कोणतेही प्रयोग करण्याची काही गरज महायुतीला नाही। मित्रांनो, येत्या काही महिन्यातच महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका यांच्या निवडणुका येऊन ठाकल्या आहेत। अशा वेळी मुख्यमंत्री कोण होतं हे बघणं खूप महत्वाचं आहे, कारण मुंबई महानगरपालिकेसारखी एखाद्या छोट्या राज्याची अर्थव्यवस्था असणारी एवढी मोठी महानगरपालिकेची निवडणूक येत आहे। त्यामुळे अशा वेळी मुख्यमंत्री सुद्धा त्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावत असतो। त्यामुळे हे बघणं महत्वाचं आहे की भाजप किंवा महायुती कोणाला मुख्यमंत्री करते। तसेच एकनाथ शिंदे यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा जे काही निर्णय घेतील तो त्यांना मान्य असेल। तर मित्रांनो, यामुळे लक्षात येते की महायुतीमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन आहे आणि आता बघणं आवश्यक आहे की कोण मुख्यमंत्री बनते। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। पाहत राहा पहिला नंबर।